बरं हो ताई, तुम्ही रडून राहिले, काय झालं? आईकडली आठवण येऊन राहिला का? करमून नाही राहिला का इथे तुम्हाला? आईची इकडली आठवण येऊन काहीच नाही, तसंच मला रड येऊन राहिला. आईचं काही झालं का? कोणी काही म्हटलं का तुम्हाला ताई? सांगा ना मला ताई, काही म्हटलं असेल तर काय झालं मला सांगा ना. काहीच नाही झालं, पण तसंच रड येऊन राहिला. काही नाही झालं मला ताई. तसं कसं रड येईन? सांगा ना मला काय झालं. मला तरी असं वाटतं काहीतरी झालं. कोणी काही बोललं का तुम्हाला? सांगा मला. आणि मला कोणी नाही बोललं, कोणीच नाही बोललं ग. ने राणी इले खानी आपली आजी नाही का, आजी बोलली. काही बोलायची गरज होती का? तिने बिचारीनं फक्त मॅच ऐकलं ना, खुद कानानं ऐकलं ना. आजीला फक्त विचारलं का तुम्ही तुमचं तोंड घासणं झालं का बा? तर आजी म्हणे नाश्ता चहा करू का म्हणे. तर आजीचा तुला तर माहिती आहे भपका कसा होते म्हणून. आजी एकदमच बोलायला लागली. मग काय विचारून करत असते का असं काय? तुला तर माहिती आहे कसं बोलते म्हणून. पाय बरं सांगून नाही राहिली ते. नाही खूप वेळ विचारून राहिली काय झालं ताई, काय झालं ते सांगूनच नाही राहिल्या त्या. बरोबर आहे, ती कशी सांगणार आपल्याला? असं नाही करायचं पण. हे रश्मी आजी बोलली तर सांगायचं मला. हो ताई काही नाही हो, जाऊ दे ना. आजीकडे तुम्ही दुर्लक्ष करा. आजीची सवयच तशी आहे. तुम्हाला माहित नाही का आपली रमाताई कसं सांगत होत्या? आणि मलाही तसंच केलं होतं आजीनं. पण मी कधी कानावर नाही घेत आजीची गोष्ट. आजीची गोष्ट मी कानावरच घेत नाही. तुम्ही घेऊ नका ताई. आता ते रोजचं आहे म्हणा, पण आपल्या घरी सगळेजण चांगले आहे. ते काय त्यांचं काही लक्षात घ्यायचं नाही. कायचा आवाज आहे तुमच्या घरात? काय झालं हो? मी भांडे घासून राहिली होती, आवाज येऊन राहिला होता. काय झालं? आजच तर काय आहे तर तुमच्या घरी रसोई असेल पहिली. काय झालं एवढं मला आवाज येऊन राहिला तुमचा बोलाचा? ते माहित नाही काय माझी सासू कशी आहे बाई. आता ही पोरगी नवीन आणि ह्या पोरीनं फक्त एवढाच शब्द विचारला मागाच्या बुडीले का बा आजीबा तोंड घासणं झालं काय, चहा मांडू काय? आणि त्याच्यावर तुला माहितच आहे किती परायण लावलं असं म्हणून. ह्या पोरीले त्याला एवढी अक्कल नाही का? नवीन पोरगी आहे, काय वाटन बा? त्या पोरीला किती दुःख वाटन. एवढा विचार करत नाही. म्हटलं माया तर जिंदगानी गेलीच म्हणा, पण जाऊ दे. माया सुनेले कायले बोलायला लागते येईले? मी एक शब्दानं म्हणत नाही माया सुनेले, आणि ते येईले बोलायला लागले बिचारे. मी किती सांगून कटावून गेली बा. रश्मी सगळेजण चांगले आहे. त्या आजीचं काही तू टेन्शन घेऊ नको. कोणतीच गोष्ट कानावर घ्यायची ना. रडायचं नाही, काहीच नाही. एवढं बोललं तरी म्हणा आता तुला माहित नाही ना त्याचा स्वभाव कसा होता म्हणून. आता आम्हाला सगळ्याला माहित झाला कसा आहे म्हणून. मला तर किती डाव म्हणते काही तर मी कानावर घेत नाही म्हटलं, तरी मी कामाला येतो म्हटलं. हेच जर मला दुसऱ्या घरी बोललं असतं ना, मी सहन नाही केलं असतं बाई. लवकर लगेच काम सोडून दिलं असतं. पण तुझ्या सासूच्या ना मी इथं टिकून आहे म्हटलं कामावर. कारण कहून मी त्या सासूच्या इकडे पाहतो, त्या घरच्या लोकांच्या इकडे पाहतो, तेव्हाच टिकून आहे म्हटलं. नाही जर असा विचार केला असता तर मग मला सोडून जायला लागलं असतं. तुला सांगतो काहीच नाही. ते आजीच्या मनात काहीच नाही, फक्त जराशी ते टचक बोलायची सवय आहे बाई. तर किती वेळ भांडे आणते, भांडे टाकते समोर, असं केलं तसं केलं लय बोलते. मी काही कानावर नाही घेत असं, तू काही कानावर घेऊ नको. आणि हे आपली राणीला तसंच केलं होतं पहिल्यांदा. पण आता ते राणीनं घेतलं ऍडजस्ट करून, तू घे ऍडजस्ट करून. काहीच नाही होत, काहीच लक्ष नाही द्यायचं. मग तरी पण मला चांगलं नाही वाटलं ना. मी चुकीचं बोलले ना, मलाही असं वाटून राहिलं ना. तू कशी चुकीची राहणार आहे? आता तुला काय माहित बाई त्यांचं तोंड घासणं झालं की नाही झालं. तू चांगलं साध्या पोटानं विचारलं, पण त्याच्या मनात आहे ना. जाऊ दे ना, काहीच मनाला लावून नको घेऊ. काही चुकलं नाही. तिला तेच म्हणून राहिली, हे ऐकूनच नाही राहिली. नुसती रडतेच बा, लय हळवी आहे, हे लय रडून राहिली. मलाच तर बेकार वाटून राहिलं, आम्हाला तर चांगलं वाटून राहिलं. मी तर त्यांना विचारलं, पण त्यांनी सांगितलंही नाही. म्हटलं काय झालं म्हणून, काय झालं आठवण येते का काय झालं? शेवटी मला आईनं सांगितलं म्हटलं का असं झालं बा म्हणून. नाहीतर मी राहिली असती या भ्रमात का काय झालं काय म्हणून. झालं आईनं सांगितलं. ताई याच्या पुढे सांगत जा काही म्हटलं तरी. मनात ठेवू नका, नाही तर मग असं तुम्हाला खूप त्रास होईल. आता तुम्हाला फ्रेश वाटत आहे ना आमच्याशी बोलून? आता मला चांगलं वाटलं तुमच्याशी बोलून सर्वांशी. काय आता नाही वाटत आहे मला, आता चांगलं वाटत आहे. मला असं वाटलं होतं का माझंच चुकलं का बा म्हणून अशा बोलले का. आता मला माहित झालं का आजीला अशी सवय आहे बा म्हणून. नाहीतर मला असं वाईट वाटलं होतं. नाही बाई, तो काहीच चुकलं नाही. आजीची सवय आहे म्हणून सोडून द्या. आता तू उद्या म्हणा मग तो विषय घ्या, सोडून द्या. आज काय करावं लागते तुमच्या घरी? पहिली रोषी काय करायला लागतं सुनीला नवीन? रश्मी तुला काय करता येते सांग बरं, तेच कर. तुला चांगला कोणता पदार्थ बनवता येते? कोणताही पदार्थ चांगला बनवता येते आई, तुम्ही सांगा ना फक्त. मी कोणताही पदार्थ करायला तयार आहे. असं परक समजायचं नाही. काही जमलं नाही तर आजी सासूची कडक आहे फक्त. तर सासूला विचारलं तुझी सासू काही सांगते. एकदम प्रेमळ मैत्रीसारखी समजतो. नाही जर काही जमलं तर आपली राणी आहे. आणि आता जर तुला जर काही विचारायचं असेल मला विचार, कसं करावं लागते म्हणून. हो ना, मी तर त्याला तेच सांगितलं होतं. माझ्या पहिल्या दिवशी बा मला सगळं रमाताईनं सांगितलं होतं म्हणून. तिनं सांगितलं तुला आहे ना. मी लागत तू कोणालाच सांगितलं नाही. तिनं सांगितलं. आणि विचारजो तुला गरज पडली तर काय पाहिजे काय नाही, कसं करावं लागते काय नाही. मी सांगतो बाई तुला. धन्यवाद ताई, तुम्ही एवढी मदत करायला तयार आहे. धन्यवाद. सर्वांची मी आभारी आहे. सगळेजण मला चांगला सपोर्ट करत आहे. मला खूप आनंद वाटत आहे. काय बाई भरगीभर मानना झोपतो. आता आपण सगळ्या जवळच्या सुन बाई. आता आपण सगळ्या जवळच्या काही विचारायचं मला विचारत जा. मी काही कोणत्या गोष्टी नाही म्हणत. तर त्या आजी सासूची गोष्ट कानावर घेत नको जो. नाही तर बस 5-5 मिनिटांना लढायचंच काम आहे. नाही तर काही खरं नाही आहो बाई. मग म्या कसं केलं असं हिला विचार राहिलेले 2-4 राणीच्या देखता माहीत काढली परंतु घर सोडून जावं लागलं असतं. नव्हतं काय करावं लागते तर मग ते करते ना. मी सांगतो तिला कसं करावं लागते म्हणून. पहिल्यांदा सुचत नाही. नवीनपणी नवीन नवरी असली म्हणजे कसं करा काय करा. ती नाही लाडू केलं तर तूही लाडूच कर. तू कायले दुसरं करत बसतं. आणि ते सांगतेस तुले रमाताई कशी मस्तपैकी रेसिपी. हो लाडू येते पण कोणती करू तुम्ही ते सांगा ना. तर बघे रव्याचेच कर. इने रव्याचेच केले होते. हो ताई रव्याचेच करा. मी सांगतो ना तुम्हाला रेसिपी. मी सांगतो तुला रेसिपी. मलाही पण येते पण जर काही जमलं नाही तर सांगाल तुम्ही. आता तुमची मदत तर लागेलच.
म्हणूनच मग तुम्हाला मदत करायला लागले. तू आहे म्हणून तर मला आता खूप आधार आहे आणि आई आहे म्हणून, नाहीतर मला कठीणच गेलं असतं ना. ती रावती एवढी नाराज आहे, काय झालं तुले? एवढा चांगला दिवस आहे आज, चांगला आपल्या सुनील पहिली रसोई करणार आहे तर ची पहिली रसोई काय काय आनंदी राहणार आहे. रचवला ना तुमच्या बुडीनं तमाशा. तमाशा चांगलं असतो होतं आतापर्यंत, काही बोलून राहील कुकरचे पुढे बोलत राहतं. एवढ्या चांगल्या दिवशी असं बोलणं तुला शोभते काय? तुम्हाला तर मावर विश्वासच नाही आहे. कोणती गोष्ट हुडकावून लावता, माहीत काही नाही राहत, काही नाही, हिंडायला चालले गेले. तेवढा उशिरा सर्व घरात तमाशा होऊन गेला. काय झालं आता? काय झालं? कायचा ताल झाला सांग बरं मला. आपल्याची बुडी जगू देते का सुखानं? आम्हाला जगू दिलं ना. आणि आता त्या सुनायची मागं लागली. मला मावर केलं तर केलं सत्तर, पण आता ह्या पोऱ्यावर काय करा सांगा बरं तुम्ही. मला माहिती तुम्ही गोष्ट ऐकी नाही, पण आता ह्या सुनील आज बोलायची काय गरज होती? सकाळी त्या पुरीनं प्रेमानं आजी तोंड घासणं झालं काय हे विचारलं. त्याच्यानंतर आजी मग चहा करू काय बुडी लागली बडबड बाबा करायला. बरं झालं मी गेली. पोरगी किती लढली म्हटलं किचनमध्ये जाऊन. आपली राणी विचारी तिले काय झालं काय झालं. आईची आठवण येते काय, बाबाची आठवण, काही सांगितलं नाही बिचारीनं. शेवटी मी सांगितलं का काय काय झालं म्हणून आपल्या राणीले. अरे बा, असं एवढं केलं का ह्या हिनं? तरी मी म्हणत असतो तिला आईले शांत बस, तरी ऐकत नाही. तिचा तोंडाचा पट्टा बंदच नाही होत ना. कायच करावं काही समजून नाही राहिलं. काय करावं काय नाही. ते वागून नाही राहिली एक जण तिले बुडीले, आणि इथं वागून राहिलो ते बुडी अशी करते, जास्त बोलते. चांगलं चुपचाप जेवाले आहे, खाले आहे, सगळं आहे, चुपचाप राहिलं तर काय होते? असं बोलायची काय गरज असेल? त्या पुरीच्या मनाला किती बेकार वाटलं असेल. कशा आहे बाया घरातले लोक, असं वाटलं नसेल का तिले? बा आता किती समजून सांगणार आहे तिले, तरी ऐकून नाही राहिली ते. आता काय करा? आता शेवटी झाली तर माझी आईच झाली नाही ते. तुमची आई हे बरोबर आहे, मला मान्य आहे. ह्या लेकराचे संसार बेकार करता काय? अशा घरात भांडणं लावता का ह्या बुडीच्या आहे? आपली जिंदगानी कटली, त्या लेकराची जिंदगानी नुसती भांडणच करायला लावता काय? मी काय म्हणतो, नाही त्या बुडीला घेऊन मी तुम्ही अलग निघून जाऊ. त्याला करू द्या, राहू द्या त्याला अलग, शांत चित्तान खेतर राहील. तुमचं म्हणणं नाही ना, तुमच्या मायले लय तुमचं मन आहे ना, घेऊन राहायचं. चला मी येतो. अलग आपल्या दुनिया घरी राहायला चाललो जाऊ. माया सुनीले काही त्रास नाही झाला पाहिजे. मी एवढं सांगतो तुम्हाला, अलग निघा चला. नाही मी तिला समजून सांगतो. आताच कसं काय अलग निघणार आहे? नवीन सुना आहे, लोक काय म्हणत, कोण काय म्हणत नाही. अलग नाही निघा लागत. बुडीला घेऊन तिकडे इकडे जायला लागत. चांगलं नाही वाटत ते. काय म्हणत नवीन लग्न झालं निघाले अलग, असं होईन ना ते. नाही मी बुडीला समजून सांगतो. लय आयुष्यभराची तिला समजता झालं. अशाच म्हणता तुम्ही. काही चालत नाही तुमची तिच्यासमोर, बुडीसमोर काहीच नाही चालत. काहीच आहे. तुम्ही तिच्यासमोर गेले का मान हलवता बस झालं तुमचं काम. नाही तर त्याच्या पोराच्या इथं पाठवून द्या, आणि नाही तर पुरीच्या इथं पाठवून द्या. आणि 4 दिवस त्या सुनेच्या मागं टेन्शन नका लावू, नाही तर अलग निघा लवकर. म्हणून पाहतो तिला म्हटलं की भांडायला उठते ना, महापुरात पुरीच्या इथे पाठवले का, त्या डोक्यावर बसली का, असं कसं म्हणा कसं करा. मला विचार पडला एकदम असं सल्लग निघत. लोकही म्हणून ना का 4 दिवस झाले सुन अलग काढून दिलं. विचारही करावं लागते ना. मी ताईसोबत बोलतो, इले समजून सांग म्हणतो. तिले दबते ते जराशी, आपल्याला काही दबत नाही. तर पाहू आपण काय होते तर त्याच्यावर न्याय निवाडा करू. नाही तर भाऊजीला सांगून पाहू काय हाय काय नाही, आणि पूर्ण न्याय निवाडा करून टाकू. काही करा तुम्ही, पण हसा कावा लागत नाही आपल्याला घरात. बुडीले एकाच्या सांगा रायशन तर चांगला येणार आहे म्हणा, नाही तर निघ म्हणाल. विचार पडला बा या हिच्यासाठी मला आईच्या वर शिव्या खा लागते याच्या त्याच्या.